नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. अशात आता माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिरंगाई केल्यामुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती अधिकारातनं उघड झाली आहे आणि हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबावा म्हणून प्रयत्नच करण्यात आले नाही असं यामधनं उघडकीस आलंय. MIDCनं माहिती अधिकारात ही माहिती दिली आणि यामुळे सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसणार आहे. हा प्रकल्प राज्यात थांबवला जावा या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारकडनं प्रयत्नच करण्यात आले नाही. त्यामुळे आतापर्यंत जे आरोप प्रत्यारोप होत होते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं जो काही दावा केला जात होता की अर्थात हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यापाठीमागे आत्ताचं नवीन सरकार कारणीभूत आहे, त्यात कितपत तथ्य हे या माहिती अधिकाराच्या माहितीतनं माहिती उघड झालेली आहे यातनं समोर येताना दिसतंय. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आता क्षणाला आपल्याबरोबर फोन लाईनवरती. शंभूराज देसाई, अखेर माहिती समोर येते माहिती अधिकारातनं की हा प्रकल्प थांबवण्याच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत काहीच प्रयत्न करण्यात आले नाहीत. म्हणजे आता बघा, आपली माध्यमांची सुद्धा किंवा राज्यातल्या जनतेची सुद्धा या संदर्भात आता खात्री पटली असेल की जे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो, ज्या आता राज्याचे मंत्री म्हणून किंवा या शासनाच्या वतीनं, की ज्या काळामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये जी हाय पॉवर कमिटीची बैठक घ्यायला पाहिजे होती, जी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घ्यायला पाहिजे होती आणि या प्रकल्पाला चालना देऊन त्या बाकीच्या सगळ्या पूर्तता करून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते पाठीमागच्या उद्योग मंत्र्यांनी केले नाहीत, ते पाठीमागच्या सरकारमध्ये झाले नाहीत आणि ते न झाल्यामुळंच वाट बघून बघून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. मग असं असताना परत म्हणायचं की आम्ही काही केलं नाही आणि 3 महिन्याचं आमचं सरकार, 3 महिने 100 दिवस आमच्या सरकारला झाले येऊ, आज पुन्हा मग आमच्या उद्योग खात्यावरती आमच्या सरकारवरती टीका करायची, ही आता RTIच्या माध्यमातून जी माहिती अधिकृत समोर आलेली आहे त्यावरनं स्पष्ट होतंय. आणि याहीपेक्षा आम्ही नेहमी म्हणत होतो की जेव्हा एखाद्या प्रकल्पाबरोबर आपण प्राथमिक चर्चा करतो, त्यांना काही ओरल कमिटमेंट देतो की तुम्हाला ह्या सुविधा देऊ, ह्या सवलती देऊ, त्या तुम्ही गतीनं बैठका घेऊन ऑन पेपर आणून त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे असते. तसं महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं नाही, तत्कालीन उद्योग मंत्र्यांच्याकडनं झालं नाही आणि यांच्या दिरंगाईला, यांच्या उशीर केल्याच्या कारणामुळं हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. हे खापर हे आमच्या सरकारवर न फोडता आता दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. त्यांच्याच दिरंगाईमुळं हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. त्यामुळं पूर्णपणे याला जबाबदार हे पाठीमागचं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः त्यातले उद्योग मंत्री आहेत. शंभूराज देसाई, जे आपण जसं म्हणालात की हाय पॉवर कमिटीची बैठक वेळीच घेणं किंवा त्या प्रकल्पातल्या अधिकाऱ्यांबरोबर त्या वेळेला म्हणून चर्चा करणं हे होऊ शकलं नाही. त्याही व्यतिरिक्त मध्यंतरीच्या कालावधीत प्रसाद लाड यांनी जे आरोप केले तत्कालीन उद्योग मंत्र्यावरती की एक मध्यस्थी मनुष्य काही गोष्टींची मागणी करणं, अगदी बाहेरच्या परदेशात असणाऱ्या मीटिंग्स, या देखील गोष्टी कारणीभूत असू शकतात का? आता हे बघा, त्यांनी दाओसमध्ये गेले, त्यावेळी उद्योग मंत्री होते देसाई साहेब आणि पर्यावरण खात्याचे मंत्री त्या शिष्टमंडळामध्ये गेले. ठीक आहे, आता पर्यावरणाच्या संदर्भातली क्लिअरन्स वगैरे द्यायची असतात, ती इथं आल्यावर प्रकल्पाची साईट निश्चित होणं, प्रकल्प किती टक्के पर्यावरणाला धोकादायक आहे किंवा पर्यावरणाचे नियम कशी पाळायची, हे आपल्या स्टेटमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी कर. पण ठीक आहे, एक मंत्री म्हणून पर्यावरण मंत्री महोदय गेले असतील, पण हे सगळं करताना तुम्ही त्याला गती का दिली नाही? तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी वॉर रूम असते, ज्याच्यामध्ये टॉप प्रायोरिटीचे प्रकल्प, टॉप प्रायोरिटीचे विषय, प्रथम प्राधान्यक्रमाचे विषय राज्यामधले घेतले जातात आणि जे डायरेक्शन मंत्रिमंडळाचे असतात, ज्या डायरेक्शन माननीय CM DCM साहेबांच्या असतात, त्या डे टू डे त्याचा फॉलोअप करून त्या पुढे नेण्याचं काम जे वॉर रूम मध्ये माननीय CM साहेबांचे केलं जातं, त्याच्यामध्ये किती प्रयत्न तुम्ही केले, ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येणं खरंच गरजेचं आहे. आणि मी आमचे एक सहकारी म्हणून माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना मी विनंती करणार आहे
की तुम्ही खरंच वॉर रूम मध्ये ह्यांनी किती वेळा हा विषय घेतला, हाय पॉवर कमिटीच्या बैठका का घेतल्या नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आल्या पाहिजेत. त्यामुळं तुम्ही हा प्रकल्प घालवला आणि आता याचं खापर आपल्या डोक्यावर फुटल म्हणून मग ते पुन्हा आमच्या माती मारायचं की तुमचं सरकार आलं आणि गेला. अहो 3 महिन्याचं 100 दिवसाचं आमचं सरकार आता आम्ही एवढ्या गतीनं काम करतोय. माननीय सीएम साहेब 18 तास काम करतायत, माननीय डीसीएम साहेब 18 तास काम करतायत, सगळं मंत्रिमंडळ फील्डवरती आहे. एवढ्या गतीनं आम्ही काम करतोय. हीच गती जर मागच्या 2.5 वर्षात राहिली असती तर हे मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले नसते. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. त्याच्यामुळे माहिती अधिकारातनं उघड झालेली माहिती तरी हेच सांगते की महाविकास आघाडी सरकारच्याच कालावधीत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जात असताना त्यांना थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आले नाहीत. वेळोवेळी हायपॉवर कमिटीची जी बैठक घेणं आवश्यक असतं, वॉर रूममध्ये याबद्दल अधिकाऱ्यांना घेऊन जी चर्चा करणं असतं, अशी कुठलीच प्रक्रिया किंवा तशी ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत. त्याच्यामुळे एवढा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं आपण बघतोय. पुढे पाहूयात. राज्यात सध्या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण रंगलंय. ठाकरे पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात येत असताना या प्रकल्पांवर आता राज्य सरकार महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. तसंच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरही ताशेरे उडले. तसंच कोकणातल्या रखडलेल्या रिफायनरीवरून सवाल उपस्थित करताना उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याची देखील मागणी केली आहे. की वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, सॅफरन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDCनं फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊदसारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड MIDCकडे आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारनं कोकणातील रिफायनरी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारसूत होणार रिफायनरी प्रकल्प, रिफायनरीसाठी सरकारच्या हालचाली, रिफायनरीवरून राजकीय कलगीतुरा. शिंदे सरकारनं आता कोकणात प्रस्तावित ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. राजापूरच्या बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे येत्या आठवड्याभरात या ठिकाणी राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण कोकणात रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध काही लपून राहिलेला नाही. राज्यात भाजप शिवसेना युतीच्या सत्तेतही नाणारवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडली आहे. आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूने गळा काढतोय, त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत. मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. त्या राजकारण करण्यापेक्षा रिफायनरीची भूमिका तुमची काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय सामना सुरू झालाय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरित तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आलाय. 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं
राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शिंदे सरकार यामुळे काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे आता विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुढे केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता मोठी बातमी आहे. महाराष्ट्राला दिलासा देणारी टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून सांगितलंय. खुद्द मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचं हे पत्र ट्विट करून माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपूरमधील मिहान सेजमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं सांगत त्यांचं त्याकडे लक्ष वेधलं होतं आणि त्यावर नटराज चंद्रशेखर यांनी हे पत्र लिहिलंय. मुंबईत सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेले आहेत. मराठा युवा सेनेकडून हे बॅनर लावण्यात आलेत. बाप काढणं ही आमची संस्कृती नाही, पण सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार. आदित्य ठाकरेंनी फक्त पेंग्विन देण्याचं काम केलं, तर सुप्रिया सुळेंनी कुंडीत वांगी लावून करोडो रुपये कमवले. आता कोरडे उपदेश देतात. ठाकरे आणि पवारांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लसके तोडले म्हणून तरुण 50 वर्ष मागे गेलाय, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्रासाठी योगदान म्हणजे 2 पेंग्विन दिलेले आहेत. कोणतरी ती ताई कुंडीतली वांगी लावून करोडो रुपये कमवले आणि महाराष्ट्राच्या तरुणांना कोरडे उपदेश द्यायचं काम चालू आहे. हे नौटंकी आता थांबवा. महाराष्ट्रातल्या तरुणांची खरी गळचेपी कोणी केली असेल तर तुमच्या दोघांच्या वडिलांनी बापांनी केलेली आहे. की बाप काढणे ही संस्कृती आमची नव्हती, पण सुरुवात तुम्ही केले. आता इथून पुढे जशाच तसे उत्तर मिळेल. पुढे पाहूयात. भाजप कोर कमिटीची आज बैठक होणार आहे. रात्री 8 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुंबई महापालिकेसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित राहतील. बातमी मुंबईतनं. मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या 5,800 कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. निविदांना मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे रस्त्याच्या या कामांच्या निविदा रद्द करण्यात आल्यात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबी समावेश करून आणि गुणवत्तेशी तडजोड न करता जलद गतीने कामं होण्यासाठी नव्यानं निविदा मागवण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातील सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी महानगरपालिकेनं ऑगस्ट 2022 मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या 5 निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्यानं या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच या कामांसाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. पुढे पाहूयात. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या पुनर्विकासात एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार आहेत. यापैकी वरळी इथल्या बीडीडी चाळीचं पुनर्विकास काम सुरू झालं असून नायगाव इथल्या बीडीडी चाळींसाठी 1 जानेवारी 2023चा मुहूर्त निश्चित करण्यात आला. दरम्यान पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढा आणि जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झालेच पाहिजेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. याशिवाय पोलिसांच्या घरांचा देखील त्यांनी आढावा घेतला. पुढे बातमी आहे कोल्हापुरातनं. कोल्हापुरातल्या शाळकरी मुलींच्या बेपत्ता प्रकरणाला लव जिहादचा रंग येताना दिसतो आणि त्यामुळे नितेश राणे आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत. या प्रकरणाचा कसून तपास करण्याची मागणी त्यांच्याकडून होते. गेल्या 15 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता असून तिचा अद्याप शोध लागला नसल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, ही मुलगी नेमकी केव्हा बेपत्ता झाली, त्यानंतर कशा पद्धतीने पोलिसांनी पाठपुरावा केला, खरंच यामध्ये लव जिहादचं काय प्रकरण आहे का?
14 वर्षाची ही शाळकरी मुले आहे आणि 15 दिवसापासून ती बेपत्ता आहे. या प्रकरणाचा शोध घेण्याची मागणी तिच्या पालकांनी केली होती, मात्र अद्यापही या प्रकरणात आहे ते पोलिसांना ती मिळून आलेली नाही. आणि या प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा रंग आहे तो या ठिकाणी देण्यात येतोय आणि या लव्ह जिहादच्या कारणासाठीच आहे ते या मुलीला पळवून नेल्याचा संशय आहे तो हिंदुत्ववादी संघटनाने. यावरूनच आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये नितेश राणे येणार. त्यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आता जमायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यांच्याकडूनच या संदर्भातल्या अपडेट आहेत ते जाणून घेऊया. आज नितेश राणे येणार आहेत. हिंदुत्ववादी संघटना सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत. लव्ह जिहादचा रंग काय येतो याला? ह्याच्या अगोदर सुद्धा परवा जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातून 4 मिसिंग केस झाले एका टायमाला. एका दिवशी जर 4 मुली जायचं तर ह्याच्या मागे कोण आहे, ह्याचं षडयंत्र काय आहे? आणि लव ज्या पद्धतीनं विवाह नोंदणी होत्या त्या विवाह नोंदणीमध्ये एकच पत्ता येतोय, हुबा रोड बाबूचे माल. याचा अर्थ काय? म्हणजे शासकीय अधिकारी पण त्याच्याशी निगडीत आहेत काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि पोलीस यंत्रणेला आमची हात जोडून विनंती आहे की तिने तपास करावा आणि त्यासाठी आमची कुठं मदत लागत असेल त्यासाठी आम्ही सदैव 24 तास त्यांच्या. आज तुम्ही मोर्चा काढताय, पण लव्ह जिहादचा रंग याला काय होतो? मुलगी तर 15 दिवस झाले बेपत्ता आहे. काही पोलीस तपासामध्ये याच्या संदर्भातली माहिती सांगितली जाते. मुलगी बेपत्ता आहे हे म्हणणं आधी पहिला बंद करा. तिला कोणीतरी फसवून नेलेलं आहे. फसवून नेलेल्याचा रंग कुठला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती मुलगी बेपत्ता झाली आहे हे म्हणणं आपण सगळ्यांनी आधी बंद केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, लव्ह जिहादला फंडिंग कुठनं होतंय याच्या पाठीमागं कुठले कोल्हापुरातले नेते उभे आहेत हे सगळ्यांनी आपण बघणं गरजेचं आहे आणि याला तीव्र निषेध आपण एकत्र करणं गरजेचं आहे. आता काय पुढची भूमिका असणार आहे? तुम्ही सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तर इथं जमलाय. आज 14 वर्षाची मुलगी अद्याप प्रशासनाला तिचा शोध लागत नाही, हे दुर्दैव आहे. आम्हीही प्रशासनाला मदत करायला तयार आहे. आज इथून पुढे आज या समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मी इथं घोषणा करतो की इथून पुढच्या कालामध्ये जर लव्ह जिहाद जर दिसलं तर त्याला रोखणार नाही, त्याला ठोकणार. कारण या आमच्या कवळ्या मुली त्याला फूस लावून दिली जाते. पण पोलिसांनी काय सांगितलं आतापर्यंत? काय तपासाचे अपडेट येत आहेत? पोलिसांनी फक्त सांगितलेलं आहे आम्ही तपास करतोय आणि त्यांना योग्य ते शासन देणार आहे. आमचं म्हणणं असं आहे, जे योगीने ज्या पद्धतीनं त्यांच्या ह्याच्यामध्ये शासन केलेलं आहे तसं या ह्याच्यामध्ये पोलीस खात्याने त्याची पकडून घेऊन त्यांना योग्य शासन देणं हे गरजेचं आहे. नक्कीच. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. मुलगी या ठिकाणी बेपत्ता झाली, मात्र बेपत्ता झाले असं म्हणू नका, कारण त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले अशा पद्धतीचा आरोप आहे तो सगळ्या हिंदुत्ववादी संघटनाकडून केला जातोय. आणि लव्ह जिहादचा प्रकरण हे असून पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा ही हिंदुत्ववादी संघटना सगळे करताना पाहायला मिळते. नितेश राणे काही वेळातच कोल्हापूरमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर हे सगळे आहे ते जुना राजवाडा पोलिसांना या संदर्भातला इथे जाब विचारणार आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या संवादाबद्दल. तर बघूयात, अर्थात आता हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि या पोलीस तपासात पुढे नेमकं काय घडतंय हे लवकरच आपल्याला समजेल. पुढे पाहूयात, अतिवृष्टीत नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळेल या आशेवर मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र सलग झालेला पाऊस आणि अतिवृष्टीत 100% पिकांचं नुकसान होऊन देखील त्यांना पीक विमा मिळाला नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांना 10 ते 15% इतकाच विमा देऊन विमा कंपनीनं त्यांच्या तोंडाला पानं पुसलीत आणि त्यामुळे विमा काढून काय उपयोग असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. शेतकरी हा पीक विमा काढतो, पण ज्या पद्धतीनं नैसर्गिक नुकसान होते त्या पद्धतीनं पीक विमा कंपनी भरपाई देत नाही. 15 ते 20% फक्त भरपाई देते आणि 70 ते 80% नुकसान झालेली असते शेतकऱ्याची. दरवर्षी कंपनी असेच पाने पुसले जातात शेतकऱ्याच्या तोंडाला पीक विमा काढून. मागणी हीच आहे की जी शेतकऱ्यांना तुटपुंजी तुम्ही भरपाई दिलेली आहे ती 90 ते 100% पीक विमा कंपनीने भरपाई देऊ शेतकऱ्याला, हीच पीक विमा कंपनीकडे आमची मागणी आहे. त्या पीक विम्यामार्फत मला 1 रुपयाही मिळाला नाही आले आयुष्यात, आणि हा बहुतेक शेतकऱ्यांना मिळतच नाही. पीक विमा काढताना कंपनी आणि सरकार पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करतं. त्या पद्धतीने पीक विम्याचा क्लेम देताना बाकी त्याला कात्री लावली जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर कंपनीवर शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाचं विशेष लक्ष आहे का, हीच मला शंका आहे. पीक विमा कंपनीने अद्यापपर्यंत 25% अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला पाहिली होती, ती अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीने जमा केलेली नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसाच्या आत पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जर अग्रिम रक्कम पीक विमा कंपनीने जमा केली नाही तर किसान सभेच्या वतीने नांदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन प्रचंड आंदोलन उभारण्यात येईल, याचा इशारा आम्ही पीक विमा कंपनीला देत आहोत.
याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. बब्बू, मी एक शेतकरी आहे. मी घाम गाळून माझं पीक त्या ठिकाणी पिकवतोय आणि ते संरक्षित करण्यासाठी उद्या जर काही झालं तर त्याची भरपाई मिळावी म्हणून मी पीक विमा काढतो. पण मला तर भरपाईच मिळत नसेल तर त्या पीक विम्याचा फायदा काय? असं काय होतंय? विशाल, खरं तर हे दुर्दैवच म्हणावं लागेल शेतकऱ्यांचा, कारण ते इतक्या आशेवर पीक विमा काढतात. जर नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला तोंड देण्यासाठी काहीतरी आपल्या पदरात पडल, पण असं होताना दिसत नाही आहे. आपल्याला सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे, यावर्षी सलग झालेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानीचे अनेक पंचनामे झाले नाही. पीक विमा कंपन्यांकडे तक्रार केलेली आहे, फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले शेतकऱ्यांनी. फक्त आम्ही येतो, पंचनामा करू आणि तुम्हाला भरपाई देऊ या आश्वासनाच्या पलीकडे या शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता शेतकरी संतप्त झालेले. पीक विमा तरी का काढावा? शासन म्हणतो, कृषी अधिकारी म्हणतात, जनजागृती केली जाते, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना विमा काढण्यास लावलं जातं, परंतु त्याचा उपयोग होत नाही आहे. जे काही शेतकऱ्यांना मिळालं आहे, एका शेतकऱ्याला तर फक्त 600 रुपये मिळाले. तो म्हणजे ही एक थट्टा आहे शेतकऱ्यांची. त्याच्यामुळे शासनाने याबाबत विमा कंपन्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलण्याची नितांत गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे. विशाल, धन्यवाद बब्बू. या सगळ्या माहितीबद्दल. शेतकऱ्यांची भावना साहजिक आहे. जर मी पीक विमा काढतोय आणि मला जर भरपाईच मिळत नसेल तर मी पीक विमा का काढायचा? कारण बरेचसे शेतकरी अजूनही भरपाई केव्हा तरी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. पुढे पाहूयात. बातमी आहे पनवेलमधनं. पनवेल रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे. लोकल अर्धा तास उशिरानं धावत असल्यानं ही गर्दी झाल्याचं कळत आहे. लोकल उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. चाकरमानी स्टेशनवर अडकून पडलेत. तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि पनवेल स्टेशनमधली दृश्य आपण बघतोय. पनवेल स्टेशनमधनं देखील मोठ्या प्रमाणात चाकरमानी जी आहेत ती मुंबईच्या दिशेनं त्यांच्या ठिकठिकाणी जिथं ते जॉब करतात तिथं पोहोचण्यासाठी म्हणून त्यांचा प्रयत्न असतो. जे लोक पनवेलला राहतात त्यांना आधी वेगानं मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी लोकल ही एकमेव सेवा जी आहे ती उपयोगी आहे. अशावेळी लोकल अर्धा तास उशिरानं धावत असल्या कारणानं आता पनवेल स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आणि आजचा दिवस जर आपण बघितला तर तो वर्किंग डे, कामाचा दिवस आहे, सुट्टी नाही आहे. आणि याचबद्दल आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रमोद, जो तांत्रिक बिघाड झालाय ज्यामुळे अर्धा तास उशिरानं लोकल धावतायत, याबद्दल काही कळू शकलंय का? आपण बघत असाल, आपण ऑलरेडी बातमी चालवलेली आहे. एक अर्धा तासापूर्वी ही बातमी आपली गेलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण बघत असाल पनवेल आणि परिसरामध्ये चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. या ठिकाणी जे राहणारे जे चाकरमाने आहेत ते मुंबईमध्ये नोकरीसाठी जातात. त्यामुळे हे प्रवास जे आहे ते अत्यंत गजबजलेलं प्रवास, रेल्वे स्टेशन जे मोठं गजबजलेलं रेल्वे स्टेशन मानलं जातं. आणि याच अनुषंगाने आपण बघत असाल सकाळी लवकरच म्हणजे ज्यावेळेस कामावर जाण्याची वेळ होती त्यावेळेस तांत्रिक बिघाड झाला असं प्राथमिक अंदाजाप्रमाणे तिथे खोळंबा होता. स्टेशनवर ज्याप्रमाणे गर्दी आपण बघत असाल भरगच्च अशा प्रकारची गर्दी होती. मात्र आता मी संपर्क केला असता आता ते खोळंबा जो आहे तो थोडासा थांबलेला आहे. लोकल 10 मिनिटांनी का होईना, पूर्वी अर्धा तासाचा वेळ होता, मात्र आता लोकल यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना आता प्राथमिक माहितीप्रमाणे लोकल जी आहे ती पूर्ववत येण्याची चिन्ह दिसत आहेत. धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर पनवेलमधनं जी लोकल सेवा आहे जी आता उशिराने सुरू आहे, तांत्रिक बिघाड असल्या कारणाने ती पूर्ववत होईल. कारण आता कामाचा दिवस असल्या कारणानं या सगळ्या चाकरमान्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. पुढे पाहूयात. महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लवकरच घट होऊ शकते. इंधनाच्या किमतीत 2 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं घट होते आणि यामुळे देशांतर्गत ग्राहकांना देखील त्याचा फायदा दिला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात मे महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 115 रुपये होता. तो आता $94 प्रति बॅरल इतका झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसोबत आर्थिक विषयक समितीची देखील बैठक पार पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडेल. या बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता असल्यानं अनेकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्यात. केंद्र सरकारनं दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या हंगामात जोरदार कमाई केली आणि यावर्षी ऑक्टोबरमध्ये 1.52 लाख कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालंय. हे आत्तापर्यंतचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं जीएसटी संकलन ठरलंय. या संकलनामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे.
भारत सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधील साधारण 1.30 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात 16.6% इतकी वाढ झाली आणि यंदाच्या एप्रिलमध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं होतं. या संकलनाचा सर्वाधिक उच्चांक आहे. आपण पाहतो जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 1.52 लाख कोटी जीएसटी संकलन झालं. केंद्रीय जीएसटी हा 26,039 कोटी इतका झालेला आहे आणि जीएसटी संकलन जर आपण पाहिलं तर राज्यात जीएसटी जो मिळालेला आहे म्हणजे आपल्याकडनं महाराष्ट्र राज्याकडनं तो 33,396 कोटी रुपयांचा आहे. एकात्मिक जीएसटी जो आहे तो 81,778 कोटी इतका मिळाला. तर सप्टेंबरमध्ये 1.48 लाख कोटी जीएसटी संकलन झालं. सलग 8 महिने जीएसटी संकलन झाल्याचं आपण बघतोय आणि त्याची आकडेवारी जी आहे ती 1.40 लाख कोटींहून अधिक आहे. पुढे बातमी आहे एसटीच्या संदर्भातली. एसटी महामंडळाच्या दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळाचा 10 वर्षातला आर्थिक उच्चांकी आकडा वाढत असून एसटीची आर्थिक घडी रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्या, 10% भाडेवाढ आणि प्रवाशांनीही प्रवासासाठी निवडलेला एसटीचा पर्याय यामुळे महामंडळाच्या तिजोरीत एकूण 218 कोटी रुपये उत्पन्नाची भर पडली. सर्वाधिक उत्पन्न हे धुळे विभागातून मिळाल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. या उत्पन्नाची आकडेवारी आपण जाणून घेऊयात. 11 दिवसात 218 कोटी रुपये उत्पन्न एसटी महामंडळाला मिळालं. दररोज 1500 जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. 21 ते 31 ऑक्टोबरपर्यंत 10% जादा भाडे आकारणी जी ती करण्यात आली तशी त्यांनी घोषणा केलेली होती. सर्वाधिक उत्पन्न जे होतं ते धुळे विभागातून मिळालंय. धुळे विभागातून एसटीला 11 कोटी 41 लाख रुपये मिळाले. जळगाव विभागातून 11 कोटी 32 लाख उत्पन्न मिळालं. कोल्हापूर विभागातून त्या खालोखाल 10 कोटी 64 लाख उत्पन्न मिळालं. दैनंदिन उत्पन्न दिवाळीमध्ये 20 कोटींहून अधिक आहे. आता 31 ऑक्टोबरला सर्वाधिक म्हणजेच 25 कोटी 48 लाख उत्पन्न एसटी महामंडळाला मिळालं. 30 ऑक्टोबरला 30 कोटी उत्पन्न मिळालं. 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान 3 कोटी 18 लाख 60 हजार प्रवाशांचा प्रवास एसटीच्या माध्यमातून झालाय. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यातला वाद चांगलाच पेटत चाललाय. गुलाबराव पाटलांनी सुषमा अंधारे या 3 महिन्यांचं बाळ आहेत अशी टीका केली होती आणि अशातच प्रबोधन सभेत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. धरणगाव इथल्या प्रबोधन सभेत भाषणाच्या सुरुवातीला सुषमा अंधारे यांनी नथनी या कही बार साथ बदल देते हैं, पुण्य की आड़ में पाप बदल देते हैं, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल देते हैं असं म्हणत गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. नतनिया कई बार साथ बदल लेते हैं, नतनिया कई बार साथ बदल लेते हैं, पुण्य की आड़ में पाप बदल लेते हैं. गुलाब भाऊ असंच आहे ना, असंच आहे ना गुलाब भाऊ कि मतलब के लिए लोग कई बार अपने पाप बदल लेते हैं. पुढे पाहूयात मुंबईच्या चेंबूरच्या शिवसेना शाखा क्रमांक 154 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या आजी आणि माजी शाखा प्रमुखांमध्ये रात्री मोठा वाद झाला. माजी शाखा प्रमुख वनिता पोकरे आणि सध्याच्या शाखा प्रमुख संध्या सावंत यांच्यात राडा झाला. आजी आणि माजी शाखा प्रमुखांच्या समर्थनात चेंबूर पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते जमले होते आणि यावेळी एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. मात्र कॅमेऱ्यासमोर कुणीही बोलायला तयार नाही. पुढे पाहूयात पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी पुणे महापालिका आयुक्तांना एका पाठोपाठ एक अशी 2 पत्र लिहिली आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी वाहतूक कोंडी होत असलेल्या वेळात अवजड वाहतूक बंद करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी दुसरं पत्र लिहिलं ज्यात त्यांनी BRT मार्ग बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लेटर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लेटर वॉर. पोलीस आयुक्त मनपा आयुक्तांमध्ये जुंपली. पोलीस आयुक्तांची मनपा आयुक्तांना 2 पत्र. पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून आमने सामने. पुण्यात गेल्या 15 दिवसात पाऊस झाल्यावर किंवा सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी
शहरात सगळीकडेच मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं समोर आलंय. त्याकरता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समन्वय बैठकही घेतलेली. पोलिसांच्या मदतीला तातडीनं 800 वॉर्डन महापालिकेनं देण्याचा निर्णय घेतला. पण वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याकरता अवजड वाहनांची शहरातून वाहतूक बंद करा असं पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं. पण आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही पत्रानंच उत्तर देत खड्डे बुजवण्यासाठीच्या 30 ठिकाणांची यादीच महापालिका आयुक्तांना पाठवली. त्या पाठोपाठ दुसरं पत्र लिहित बीआरटी मधून खासगी वाहनांनाही परवानगी देण्याची मागणी करणारं पत्र आयुक्तांना पाठवण्यात आलंय. आता एवढ्या पत्र प्रपंचानंतर तरी वाहतूक कोंडी फुटेल का असा प्रश्न पुणेकर विचारतायत. तुम्ही काही सुद्धा करा आयुक्तांनी मिळून, पण पुण्यातली वाहतूक कोंडी तेवढी मिटवा. आम्हाला खूप त्रास होतोय रोज येऊन जाऊन करताना. खड्ड्यातनं तर गाडीचं नुकसान होतंच आहे, पण वेळ पण खूप जातोय, टाइमपास पण खूप होतोय रस्त्याने. पोलीस कमिशनरांच्या ह्याच्यात वाहतूक पोलिसांनी काम करावं. वाहतूक पोलिसांनी देखील चौकात उभं राहून काम करावं, हे अपेक्षा आहे पुणेकरांची. ते जर चौकात उभे राहिले आणि रस्ते नीट झाले आणि जर खड्ड्यांचे प्रश्न मिटले तर वाहतूक कोंडी राहणार नाही. दोघांनी एकमेकांना पत्र लिहिण्यापेक्षा दोघांनी बसून नियोजन केलं पाहिजे पुणेकरांच्या नागरिकांसाठी. वाहतूक कोंडी दूर करण्याकरता प्रयत्न करण्याऐवजी अधिकाऱ्यांमध्ये लेटर वॉर सुरू झाल्यानं वाहतूक कोंडीतून पुणेकर सुटणार की लेटर वॉरमुळे वाहतूक कोंडी अशीच होत राहणार हा प्रश्नच आहे. सचिव दर्जाचे अधिकारी एकमेकांना पत्र लिहून आपला मानापमान वसूल करायचा प्रयत्न करतात. दुसरीकडे पुणे महापालिकेमुळे खड्ड्यात गेलंय, तर वाहतूक कोंडी ही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे होतीये. याला जबाबदार कुठली एक यंत्रणा नाहीये, तर सामूहिकरित्या ही जबाबदारी या अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल, तरच वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा प्रश्न सुटू शकेल. केवळ पत्रास कारण की असं म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. नागरिकांच्या सोयीकरता अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद असणं अपेक्षित आहे. त्यातही सचिव दर्जाचे अधिकारी जर मानापमानाचे मुद्दे मनात ठेवून पत्र प्रपंच करत असतील तर शहराचं काय होईल हे वेगळं सांगायला नकोच. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे बोलूयात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज हैदराबाद इथे सुरू आहे आणि या यात्रेत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत सहभागी झाले. परंतु अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले. यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून पायाला देखील मुका मार लागला आणि त्याचं हे छायाचित्र आपल्याला उपलब्ध झालेलं, ज्यामध्ये आपण बघू शकतो की नितीन राऊत यांच्या डोक्याला जखम झालेली आहे आणि त्याचबरोबर पायाला देखील मुका मार लागला. भारत जोडो यात्रेदरम्यान हैदराबादमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेले होते. एकूण धावपळ झाली आणि त्या धावपळीमध्ये धक्का लागून ते पडले. अशावेळी डोक्याला त्यांच्या जखम झालेली आणि पायाला देखील मार लागला. त्याचं हे छायाचित्र आपण पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकेल की रुग्णालयात ते बेडवरती आहेत, त्यांच्यावरती उपचार करण्यात आलेले आहे, त्यांची प्रकृती ठीक आहे. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. नरेंद्र, कशी आहे नितीन राऊत यांची प्रकृती? गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणात या यात्रेदरम्यान गर्दी झाली होती आणि या गर्दीमध्ये त्यांना धक्का लागला आणि ते खाली कोसळले होते. त्यांच्या कपाळाला आणि पायाला इजा झाली होती. कार्यकर्त्यांनी लागलीच त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं होतं आणि तिथे उपचार घेतले होते. त्यांची काही वर्षापूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती आणि अशातच त्यांना जे ही दुखापत झालेली आहे त्यामुळे ते अजून तरी ते कोणत्याही त्यांना धोका नाही, सुरक्षित आहेत असं त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आलं आहे. एकंदरीतच भारत जोडो यात्रेदरम्यान जी गर्दी झाली होती आणि त्याच्यामध्ये जो धक्काबुक्कीतून ते कोसळले होते, आता त्यांची प्रकृती स्थिर आहेत आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बोलूयात. नाशिक पुणे महामार्गावर चालत्या बसने पेट घेतलाय. शिवनेरी गाडीला अचानक आग लागली. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलाय.
नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसला अचानक आग लागल्याचं आपण बघतोय. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना त्वरित खाली उतरवण्यात आलं, मात्र बसने क्षणार्धात पेट घेतला. पुढे लागलेली ही आग बसच्या पाठीमागच्या भागापर्यंत जाऊन पोहोचली. काल जर आपण लक्षात घेतलं म्हणजे शिवनेरीच्याच बाबतीत वारंवार अशा घटना ज्या त्या घडताना दिसतात. काल पुण्यात देखील शास्त्रीनगरमध्ये अशाच प्रकारे एका शिवनेरीने पेट घेतला आणि आता ही नाशिकमधली घटना आपण बघतोय. सलग दुसरी घटना, कालची एक घटना आणि आजची घटना. काल देखील शिवनेरी बसने तिथं पेट घेतला होता. ती अक्षरशः ती बस जी आहे ज्या प्रकारे तिला आग लागली ती पूर्णतः आगीत जळून खाक झाली आणि हीच परिस्थिती या बसच्या बाबतीत देखील दिसून येते. बातमी मुंबईतनं दादरमधील छबिलदास शाळेत LPG सिलेंडरचा या शाळेमध्ये स्फोट झाला. या ठिकाणी 4 सिलेंडरचा स्फोट झाला असून यात 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. स्फोटात शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आणि दादरमधली प्रसिद्ध अशी छबिलदास शाळा आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही शाळा. या छबिलदास शाळेमध्ये 1 नाही 2 नाही तर 4 LPG गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोटात शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. आज पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला आणि आता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे. आणि हा स्फोट म्हणजे हे LPG सिलेंडर कशा प्रकारे म्हणजे काय नेमकं कारण की ते ब्लास्ट झाले याचा शोध घेतला जातोय. पुढे पाहूया बातमी आहे उपनगरातनं. कल्याणच्या मुख्य उड्डाण पुलावरील संरक्षक रेलिंग आणि फुटपाथ धोकादायक असल्याचं समोर येत आहे. अनेक शहरांना जोडणाऱ्या कल्याणच्या मुख्य उड्डाण पुलावरील संरक्षक रेलिंग तुटलेत आणि त्यामुळं वाहन चालकांबरोबरच पुलावरील फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा धोका आहे. या तुटलेल्या भागातून चालताना तोल जाऊन पडल्यानं जीवितहानी होऊ शकते. शिवाय उड्डाण पुलावरून चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या फुटपाथच्या लाद्या निघालेल्या आहेत आणि त्यामुळे चालताना नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडते. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असताना प्रशासन मात्र हे तुटलेल्या रेलिंग आणि फुटपाथ दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसतं आणि त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा सवाल उपस्थित केला जातोय. पुढे बोलूयात. मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून कामोठे इथं एकाची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेचं धक्कादायक CCTV फुटेज जे ते समोर आले. पनवेलमधील कामोठे परिसरातील ही धक्कादायक घटना घडली असून एका बेकरीत काम करणाऱ्या 17 वर्षीय विशाल मोरिया रात्री काम आटपून टपरीवर पान खाण्यासाठी गेला. तिथं त्याच्या ओळखीने रवींद्र हरियाणी आणि राज वाल्मिकी उभे होते. ओळखीचे 2 व्यक्ती होते आणि त्यांनी मोबाईल डाटा संपला म्हणून मयत विशाल मोरिया याच्याकडून त्याच्या मोबाईलचा पासवर्ड मागितला. पासवर्ड देण्यास विशालनं नकार दिल्यानं आधी लाथाबुक्क्यानं त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला चाकूनं भोसकण्यात आलं. पुढे बातमी कर्जतमधनं. कर्जत मच्छी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांवरती हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे आणि या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील मच्छी मार्केटमध्ये पैशांच्या वादातून एका मच्छी विक्रेत्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आला. पुढे बोलत अनेकदा आवाहन करूनही लोक चालत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक प्रकार मुंबईच्या मानखुर्द इथं काल घडलाय. धावती लोकल पकडण्याच्या नादात महिला मुलासह लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. RPF जवानांनी महिला आणि तिच्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलेलं आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चालत्या लोकलमध्ये चढताना तोल जाऊन पडलेल्या मुलाला आणि त्याच्या आईला जवान अक्षय सोय यांनी जीवाची बाजी लावत वाचवलंय. काल दुपारी घडलेली ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याची दृश्य आपण बघतोय. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, चालत्या लोकलमध्ये चढण्याचं धाडस करू नका. यामध्ये एक माय आणि लेक दोघंही ते चालत्या लोकलमध्ये त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला. लोकलच्या आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये ते अडकले. या मुलीला कसं बसत करून त्या RPF जवानाने बाहेर काढलं. लोकांनी शर्थीचे प्रयत्न करत या बाईला देखील बाहेर काढलेला. या दोघींचा जीव वाचलाय. पण जर पुढे मागे काही क्षण जर चुकले असते याच्यामध्ये तर मात्र कठीण होतं. सुदैवानं या दोघींचा जीव वाचला.
पुढे पाहूयात गुजरातच्या मोरबी इथल्या मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 135 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ताजी असतानाच आता कर्नाटकमधील येल्लापुरा शहरातील अशाच एका झुलत्या पुलाचा व्हिडिओ समोर आला. या पुलावर पर्यटकांनी चक्क कार आणल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मोरबी इथली दुर्घटना ताजी असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडिओ येल्लापुरा शहरातील असून या झुलत्या पुलावर कार चालवणारे पर्यटक हे महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येत आहे. हा पूल साथोडी धबधब्यापासून साधारण 5 किलोमीटर दूर असून तो येल्लापुरा शहराला उलुवी आणि दंडेली या शहरांना जोडतो. पर्यटक पुलावर चक्क कार घेऊन आल्याचं समजतात स्थानिकांनी आक्षेप घेत कार परत न्यायला लावली. आणि आता बातमी आहे धरणांबद्दलची. यंदा राज्यातील धरणांमध्ये विक्रमी पाणीसाठा जमा झाला आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या एकूण 97% पाणीसाठा आहे आणि लांबलेला मोसमी पाऊस आणि परतीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने यंदा राज्यातील धरणांमध्ये विक्रमी पाणीसाठा झाल्याचं आपण बघतोय. मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या एकूण 97% पाणीसाठा आहे आणि गेल्या अनेक वर्षांमधील ऑक्टोबर अखेरीस आपण जर पाहिलं तर जमा होणारा विक्रमी साठा हा ठरला. आपण पाहिलं तर मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण 97% पाणीसाठा आहे. नाशिक विभागाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 99.53% पाणीसाठा आहे. अमरावती विभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याची आकडेवारी आपण लवकरच बघू. बघा, अमरावती विभाग 98.68% पाणीसाठा. औरंगाबाद विभाग 97.57% पाणीसाठा. पुणे विभागाबद्दल जर बोलायचं झालं तर 97.35% पाणीसाठा. कोकण विभागाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 96.52% पाणीसाठा. नागपूर विभाग 89.22% पाणीसाठा आता धरणामध्ये आहे. पुढली बातमी जम्मू काश्मीरमधून. जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा इथं झालेल्या चकमकीत एलईटी कमांडर मुख्तार भटसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. दहशतवाद्यांकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे आणि एक AK-56 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. खात्मा झालेला दहशतवादी मुख्तार भट CRPFच्या SI आणि 2 RPF जवानांच्या हत्येसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे. आणि या घडामोडीनंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चंद्रपूरच्या कोरपनामध्ये नुकसानग्रस्त हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा देत तहसीलदारांना निवेदन सादर केलंय. भोसते घाटात LPG सिलेंडर वाहून नेणारा टँकर उलटल्यानं झालेली गॅस गळती एमसील आणि लाकडी खुंटीच्या मदतीनं थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. भोसते घाटातील गॅस गळती थांबल्यानं मुंबई गोवा महामार्गावर तब्बल 4 तासांनी एकेरी मार्गानं वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या दिंडीला कारनं धडक दिली. या अपघातात 3 वारकरी जखमी झाले. यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या डोंगरगावात वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान हवेत गोळीबार केला गेल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं देशी कट्टा आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात विनापरवानगी चित्रपटाचं ऑडिशन सुरू असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर आयोजकांनी काढता पाय घेतल्याचं दिसून आलं. बीड शहरासह परिसर गूढ आवाजानं हादरल्याची घटना घडलेली आहे. दुपारच्या सुमारास भूगर्भातनं मोठा आवाज झाल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जालना MIDCतल्या स्टील कंपनीतल्या भट्टीमध्ये स्फोट झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. काही कामगार जखमी झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6
पिंपळ विहीर इथं राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पेटलेली आहे. 35 प्रवासी यामध्ये थोडक्यात बचावलेत. महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग जवळपास 1 तासभर ठप्प होता. दिवाळीच्या दिवसांमध्ये भंडारा एसटी महामंडळाला मोठा फायदा झालाय. 10 दिवसात एसटीनं 10 कोटींपेक्षा देखील जास्त कमाई केली आहे. एकूण 6 लाख प्रवाशांनी या दरम्यान ब्रेकनंतर पाहूया बातमी. कोकणातनं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचा भात शेतीला मोठा फटका बसला. या नदीतील गाळ काढावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जाते. अतिवृष्टीच्या काळात नदीचं पाणी थेट भात शेतीत घुसत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि शासनाने या नदीचा गाळ काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते. वेरळ गावातल्या भात शेतीला या नदीचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतोय. याच गावातला शेतकरी नदीकिनारी खलाटीमध्ये भात लागवड करतोय. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बीजोत्पादनाचा कार्यक्रमसुद्धा राबवला जातो. 6 हेक्टरवरती या ठिकाणी बीजोत्पादनासाठी भात लावणी केली जाते. परंतु याच नदीचा फटका इथल्या भात शेतीला बसतोय. आपण पाहतोय की काही भागामध्ये इथे भात लावलेला नाही, काही भागात भात लावलेला आहे. परंतु या भात शेतीला या नदीचं जे पात्र आहे ते कुठेतरी आता त्यामध्ये गाळ साठलेला आहे. जेव्हा अतिवृष्टी असते त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये नदीला जेव्हा पूर असतो तेव्हा या नदीचा पूर्णपणे जो पूर आहे तो या भात शेतीमध्ये घुसतो आणि इथली जी भात शेती आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त होते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या हानीला सामोरे जावं लागते. आपण जर का बघितलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाताचं क्षेत्र आपण पाहतोय आणि दुसरीकडे या नदीने फटकासुद्धा बसतोय. इथलं जे भात शेती आहे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचते. परंतु या नदीचा गाळ काढला किंवा या नदीचं खोलीकरण जर केलं, इथे बांध बांधला तर इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं संरक्षण होणार आहे, इथल्या भात शेतीला फायदा होणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून का होईना परंतु या गावातल्या या नदीचं खोलीकरण व्हावं, इथे बांध बांधावा आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा अशा प्रकारची भूमिका इथले शेतकरी घेताना दिसत आहेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, वेरळ, रत्नागिरी. पुढे पाहूयात. 1982 मध्ये मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर हा सिनेमा तुफान लोकप्रिय ठरला होता. खरं तर या सिनेमामुळेच मिथुन चक्रवर्तीच्या फिल्मी करिअरला कलाटणी मिळाली होती. मात्र डिस्को डान्सरमधील हे गाणं सध्या चीनी नागरिकांच्या ओठावरती आहे. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. चीन सरकारला जिमी जिमी गाण्याची धास्ती. विरोध करण्यासाठी जिमी जिमी गाण्याचा वापर. चीनमध्ये जिमी जिमी गाणं तुफान व्हायरल. 80च्या दशकात लोकप्रिय ठरलेलं मिथुन चक्रवर्तीच्या डिस्को डान्सर चित्रपटातलं गाणं आज चीनच्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. चीनमध्ये हे गाणं व्हायरल होण्यामागे कारण काही वेगळंच आहे. चीनमध्ये अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून काही दिवसांपूर्वी शांघाय शहरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे चीनमधील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. चीन सरकारनं लादलेल्या लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी मिथुनच्या जिमी जिमी गाण्याचा चपखलपणे वापर केलाय. चीनच्या मंडारिन भाषेत जिमी जिमी चा अर्थ मला भात द्या असा होतो. लॉकडाऊनमुळे चीनमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच नागरिकांना अन्न मिळणं कठीण झालंय. म्हणूनच लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी चीनी नागरिकांकडून जिमी जिमी या गाण्याचा वापर केला जातोय. आज लाखो चीनी नागरिकांनी जिमी जिमी या गाण्यावर टिकटॉक करून सोशल मीडियावर तो शेअर केलाय.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत, पण जाता जाता एक नजर प्रमुख शहरांमधील तापमानावर.